नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. तर आज मी अशी वेणी घालून रेडी झाले होते आणि मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता. संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्यासाठी जर मेनू काय बनवायचा आहे हे जर ठरलेलं असेल तर आपला स्वयंपाक हा पटकन होतो. म्हणून माझा मेनू आधीच ठरलेला होता, त्यामुळे स्वयंपाक करायला मला फारसा वेळ नाही लागला. मग त्याच्यानंतर आज आम्ही दोघंच होतो, त्यामुळं पण काही जास्तीचा स्वयंपाक नव्हता बनवायचा. तर मी ते जिरा राईस आमच्या दोघांच्यासाठी बनवला होता आणि मला परत बनवायचं होतं पनीरची भाजी. मग मी जिरा राईस फोडणी वगैरे टाकला आणि तो बारीक गॅसवरती शिजायला ठेवला आणि त्याच्यानंतर पनीरच्या ग्रेव्हीचा मसाला मी तो भाजून थंड करायला ठेवला होता. त्याच्यानंतर मग मी इथं पीठ वगैरे मळायला घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर मग मी लगेच पनीरची भाजी बनवायला घेतली. त्याची ग्रेव्ही फोडणी टाकली. इथं 2-3 चमचे तूप घेतलं आणि जो मसाला ग्रेव्हीसाठी भाजला होता तो मी बारीक करून तुपामध्ये परतून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुहाणा मसाला थोडा ॲड केला आणि ग्रेव्ही माझी इथं रेडी केली होती. ग्रेव्ही माझी रेडी झाल्यानंतर मग मी लगेच पनीर तळायला घेतलं. अगदी शॅलो फ्राय केलं होतं तव्यामध्येच. त्याच्यानंतर मग इथं बघू शकता तुम्ही शॅलो फ्राय मी केलं आणि त्याच्यानंतर मग लगेच पनीरची भाजीमध्ये टाकून दिलं. त्याच्यानंतर चपाती, थोडंसं पापड तळलं आणि माझा स्वयंपाक इथंच रेडी झाला होता. तुम्ही बघू शकता माझी पनीरची भाजी कशी छान दिसत होती आणि जिरा राईस वगैरे असेल तर खरंच खूप छान लागतो पनीरची भाजीसोबत. मग त्याच्यानंतर मग आमच्या दोघांसाठी मी तर ताटं वाढून घेतलीत आणि पापड तळले होते. तर आजच्यासाठी इतकंच. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय. आजच्यासाठी इतकंच.